हाय हॅलो नमस्ते। तर स्वागत आहे आपल्या सगळ्या गोड ताईंचं, काका काकूंचं, दादाचं, तसेच जे माझे व्हिडिओ जे चिमुकले बघत आहेत ना, तर सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि हे बघा आता चालली आहे सकाळी शेतामध्ये। नमस्ते, कसे आहात? तर हे बघा इथे मुळे लावले होते ना मी, तर मुळे असे मस्त इथे उतरलेत। हे बघा आणि एकदम मस्त अशी मुळे एकसारखे मस्त झालेत। आणि इकडे बघा हा पालक आहे, पालक आहे मस्त उतरलाय। हे बघा किती मस्त असा पालक झालाय। आणि त्याच्यानंतर हा चला बघा पाना कजली आणि आता शेतामधून आलो आहोत घरी। फक्त सकाळी चक्करला गेलो होतो, भाज्या कशा उतरल्या आहेत ते बघण्यासाठी आणि मुळे। आणि आता त्याच्यानंतर चालू आहोत रो हाऊस कडे आमच्या, कारण की आज रो हाऊस कडे थोडंसं काम आहे। म्हणजे आमचे जे भाडेकरू आहेत ना ते जाणार आहेत, तर मग आता बघायला चाललो आहोत आम्ही। तर हे बघा आता ते कसलं ऑफिस आहे काय तिकडं? हा पोस्ट। आणि रो हाऊस कडे जाण्याच्या पूर्वी आहेत ना आम्ही इथे गावात आलो आहोत, कारण की गावामध्ये आम्हाला इथे सरकारी दवाखाना आहेत ना, पशु चिकित्सक जे म्हणजे जो हॉस्पिटल आहेत ना पशूंचं, तर आम्ही इथे आलो आहोत गोळ्या घेण्यासाठी पशूंना, माझ्या गायींसाठी। कारण की गायींना जंताच्या गोळ्या घ्यायच्या आहे, त्याच्यामुळे मग इथे पण आलो आहोत। म्हटलं मग कामात काम सर्वच कामं होऊन जातात। तर मग आता इथून जंताच्या गोळ्या घेणार आहोत। तर डॉक्टर काही आता इथे आलेले आहेत, पण मग कुठे बाहेर गेले आहेत, कारण की शेतकऱ्यांच्या इथे पण त्याला जावं लागतं। तर मग आता थोड्या वेळा इथं वाट बघतो त्यांची आम्ही, कारण की ते आल्याच्या नंतरच इथे घ्यावा लागणार आहे त्यांच्याकडनं ज्या गोळ्या आहेत त्या। तर आता इथं बघत आहोत। हे बघा म्हणजे मी आता काय बघत आहे इथे, कारण की पहिले कसं होतं, आता डॉक्टर आहेत ना सरकारी, ते प्रत्येकाच्या घरी जाऊन, म्हणजे खाजगी सरकारी जे पण डॉक्टर आहेत ना, पशुचिकित्सक आहेत ना, ते घरी येऊन गायींचा इलाज करत असतात। पण मग पहिले काय असायचं, डायरेक्ट आपले जे पशु आहेत, जे आपले जे जनावरे आहेत, ते गावामध्ये घेऊन जायला लागायचे। आणि गावामध्ये घेऊन जाऊन मग त्यांना जे पण त्यांच्यावर गोळ्या औषधं किंवा त्यांची ट्रीटमेंट आहेत ना ती गावात केली जायची। तर इथं तसंच पशुला बांधण्यासाठी आहे तिथं, तुम्हाला मी दाखवती। कारण की खूप म्हणजे छान वाटलं, कारण की पहिले आहेत ना म्हणजे जुने आहेत ना, मी जेव्हा लहान होती तेव्हा आमच्या शाळेच्याच मागे होते, आणि अक्षरशः तिथे आहेत ना एक जनावरांची अशी लाईन लागायची, यांचा नंबर त्याचा नंबर, अशी खूप गर्दी व्हायची तिथे। त्याच गोळ्या आहे ना, हा ना? आणि आता तिथून गोळ्या घेऊन आम्ही आता इकडे आलो आहोत रो हाऊस कडे, कारण की रो हाऊस पासून जे हॉस्पिटल होतं ना जनावरांचं अगदी जवळच आहे। तर म्हटलं दोन्ही पण कामे होऊन जातील। आणि हे बघा इकडे आहेत आमचा रो हाऊस। तर हे समोरच जे रो हाऊस तुम्हाला दिसत आहेत ना, तर यातलाच एक रो हाऊस आहे आमचा। तर आता जाऊयात, तुम्हाला दाखवते मी माझा रो हाऊस। पहिल्या पण एका व्हिडिओमध्ये होतं, पण आता खूप जुना व्हिडिओ होता त्याच्यामध्ये। तर हे बघा असे इथे रो हाऊस आहे, प्रत्येक इथे म्हणजे 10 रो हाऊस आहे। तर 10 रो हाऊस मधून आमचा इकडनं सेकंड नंबरचा जो रो हाऊस आहे ना तो आहे। तर हा आमचा हॉल आहे, आणि हॉलच्या मागे एक किचन आहे, आणि वरती 2 बेडरूम आहेत। असा रो हाऊस म्हणजे घेतला होता तेव्हा असा होता। पण आता आहेत ना आम्ही इथे भाडेकरी ठेवले आहेत, भाडेकरू। तर मग त्याच्यामुळे खाली एक भाडेकरू आहे आणि वरती एक भाडेकरू आहे, तर असे 2 भाडेकरी इथं। तर हा किचन आहे। आता काय झालंय ना, हे खालचे जे भाडेकरू आहेत ना, तर त्यांना इथून जायचं आहे दुसरीकडे, म्हणजे त्यांच्या घरी जायचं आहे।
तर मग त्याच्यामुळे ते आता घर खाली करत आहेत, म्हणून मग त्यांनी आम्हाला फोन करून बोलवून घेतलं की तुम्ही या म्हणून. तर हे बघा अगदी मस्त असा रो हाऊस आहेत आणि आम्हाला खूप असं हे वाटत आहेत की आम्ही आमच्या रो हाऊसमध्ये राहत नाही आहोत, कारण की आमच्या घरी इतकं सगळं सोडून तिथे राहायला जायचं नाही पॉसिबल होणार. कारण तुम्हाला माहीत आहेत घरी माझ्याकडे माझ्या गायी आहेत, जनावरे आहेत, त्यांना सोडून इथे येणं पॉसिबलच नाही आहेत. कारण इथं राहायचं जर म्हटलं ना तर मग घरी म्हणजे इथून इतकं सकाळी थंडीचं किंवा ही पावसाळ्याचं इतकं लवकर सकाळी 6 वाजता उठून कोण जाईल गायींचं करण्यासाठी. तर मग ठीक आहे, माझं पण घर खूप छान आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आता इथे सध्या 2 भाडेकरू आहेत. तर आता ह्या खालच्या ज्या ताईन त्या आहेत ना दादा ते, तर मग त्यांना जायचं आहे. तर आम्ही इथे मग आलो होतो आणि मग बघण्यासाठी, कारण की आपल्या प्रॉपर्टी आहेत ना, आपल्या प्रॉपर्टीची काही नुकसान वगैरे नाही केलेली आहेत ना. पण मग तसं काही नाही, आमचे हे भाडेकरी आहेत ना अगदी समजदार आणि चांगले होते. तर त्यांच्या इथे म्हणजे त्यांनी काहीही नुकसान वगैरे केलेले नाही येते. तर आम्ही सगळं चेक करून घेतलं, इथे नळ वगैरे पाणी सगळं व्यवस्थित येत आहेत की नाहीत सर्व इथे चेक केलेलं. कारण की त्यांना आता मग उद्या जायचं, उद्या किंवा परवा ते इथून जाणार आहेत म्हणून. आणि वरती पण एक भाडेकरू आहेत आणि आता ते गेले आहेत, तर कामाला गेले आहेत, कारण की दोघे हजबंड वाईफ आहेत, दोघं पण कामाला जात असतात. तर मग आता मी वरती काही जाणार नाही आहेत, तर खालीच बघा आहे, कारण की वरती लॉक आहेत म्हणून. आणि बाहेरच्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्याने वरतून जायला लागतं, कारण त्यांना बाहेर पायऱ्यांची सोय करून दिली आहेत. म्हणजे 2 भाडेकरी, कारण की काय असतं भाडेकरू जर म्हटलं ना तर हातावरचे असतात आणि मग त्यांना इतकं सगळं भाडं देणं पॉसिबल होत नाहीत, म्हणून मग 2 आम्ही इथे केले आहेत, एक वरती आणि एक खाली अशा पद्धतीनं. आणि माझ्या भाडेकरूंचा पण काहीच त्रास नाही आहे, ते वेळेची वेळ भाडं वगैरे देतात. आणि माझं रो हाऊस पण खूप छान आहेत. आणि हे बघा आमच्या रो हाऊसच्या पाठीमागे पण आहेत ना खूप मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंग होऊ राहिल्या आहेत, काही झालेल्या आहेत, काही होऊ राहिल्या आहेत. आणि अक्षरशः इकडे पण ह्या आमचा जो एरिया, मी ज्या एरियामध्ये रो हाऊस घेतला आहेत ना तिथे खूप डिमांड आलं आहेत. आणि आता फायनली चालू आहोत घरी, कारण की मिस्टरांना जायचं आहे तर सेकंड शिफ्टला 2 वाजता. तर सर्व जी कामे आहेत ना ती म्हणजे यांची ड्युटी बघूनच सर्व कामे ॲडजस्ट करावी लागतात. तर सर्व कामे झाली आहे, सर्व करून आलो आहोत, आता घरी चालू आहोत. तर मी 2-3 दिवसांनी जेव्हा रो हाऊसकडे येईल ना तेव्हा नक्की संपूर्ण रो हाऊस तुम्हाला अगदी व्यवस्थित असा दाखवल, कारण की आता खूपच घाई होती. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना